तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। घरकुल व सार्वजनिक रस्त्याच्या मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील ग्राम लाखोंडा बुद्रुक येथे सामाजिक कार्यकर्ते राम पाटील भांडे, निर्मलाबाई भिसे, मीराबाई गोरले, पुष्पा भांडे, चंदाबाई शिरसाट आदी नागरिकांनी 3 जून पासून आमरण उपोषणास सुरुवात केली होती। दरम्यान प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्याने 5 जून रोजी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, तलाठी कार्तिक वानखडे, ग्रामपंचायत सचिव गणेश गवडी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तुर्तास मागे घेतले आहे। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला ग्रामीण। काय नाव? कार्तिक वानखडे, तलाठी लाखोंडा बुद्रुक। लाखोंडा ग्रामामध्ये राम पाटील भांडे उपोषणाला बसलेले आहे। यांच्या मागण्या पूर्ण केल्या का आपण काही? यांची मागणी अशी होती की ही इथं जे ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर झालेले आहेत, पण हे आतापर्यंत सरकारी जागा आहे म्हणून घरकुल देता येत नाही, असा प्रश्न होता की देता येते किंवा नाही देता येत। तर मी जुने अभिलेख तपासले असता ही F क्लास जागा असून गावठाणाकरिता देता येऊ शकते। तर आज गोपाल दातकर यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झालेली आहे। तर धन्यवाद। पाटील मातुडीकर भांडे हे 3 तारखेपासून उपोषणाला बसले। या महिलांच्या ज्या गरजा आहेत त्यांना घरकुल मिळत नाही, आट नसल्यामुळे हे 40 वर्षापासून रहिवासी आहेत। त्यांना आपल्याच एका कर्मचाऱ्यांना आट दिला आहे। आट दिला असून त्यांना त्यांच्या घरी आज रोजी सगळ्याच्या घरी मीटर आहेत। मीटरले काय पाहिजे साहेब? तात्कर भाऊ, आट दिला म्हणजे त्याची जागा झाली ना। याच्या आट आहे तर ह्या कोण दिला आट? याच्या पुढे तुमचं मत काय आहे? शासकीय जागेवर जे अतिक्रमण करून राहतात त्यांना भगवडदार म्हणून नमुना आट उपलब्ध करून देत असतो आणि त्याच्या आधारावर त्यांना मीटरचं कनेक्शन मिळते। तसेच आजचा जो उपोषणाचा त्यांचा जो उद्देश होता किंवा त्यांची जी मागणी होती, पहिली मागणी होती घरकुलाचं अतिक्रमण नियमाकुल करून घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणं, दुसरा होता रस्त्याचा मुद्दा। त्या अनुषंगानं आज इथं असा निर्णय घेण्यात आला की यांचा अतिक्रमण नियमाकुलचे प्रस्ताव सादर करण्यात यावे। यापूर्वी ही जागा E क्लास आहे म्हणून आम्हाला महसूल विभागाकडून माहिती मिळाली होती, महसूल अधिकारी यांच्याकडून, पण त्यांनी आज इथं हजर होऊन सदर जागेचे F क्लास जागा असल्याबाबत 7 बार इथं सादर केले, त्यानं निदर्शनास आणून दिले आणि त्या अनुषंगानं मग असा निर्णय घेण्यात आला की याच्यातून आपण अतिक्रमण नियमाकुलचे प्रस्ताव सादर करावा वरिष्ठाकडे आणि ते अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी। आणि दुसरा विषय होता रस्त्याचा। रस्त्यासाठी इथं 7 लाख रुपये जिल्हा परिषद शेष फंडामधून मंजूर असून त्याचे बांधकाम पुढच्या आठवड्यात चालू होईल। ठीक आहे, धन्यवाद। रस्त्यात काय काय आपण का टाकणार? मग रस्त्या कशाचा? सिमेंटचा रस्ता, सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे। काय सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे। 8 दिवसात लाईट आहे? तिकडे लाईट आहेत। मी निर्मला भिसे। मी निर्मला भिसे आहे। निर्मला राजेश भिसे माझं नाव आहे। आपण सभामंडपामध्ये बसलेले आहात, राम पाटील मातुडीकर महिला मंडळी, हे कशासाठी उपोषणाला बसले? आपण घरकुलासाठी उपोषणाला बसलेलो आहोत। घरकुल नियमाकुल झालेलं पाहिजे। घरकुल यादीत नाव आहे काय? हो, यादीत नाव आहे। तर उपोषणाला मग ते तुम्हाला घरकुल मिळालं की नाही मिळालं? पहिला टप्पा आलेला आहे माझा, पण माझ्या नावाने जागा होती, पण ते माझी जागा सगळ्यांना विकलेली होती, पण मला जागाच नव्हती, त्याच्यासाठी उपोषण करेल आहे। आट मिळाला का तुम्हाला? नाही, काहीच नाही। आटसाठी उपोषणाला बसल्या का तुम्ही? हो, स्वतःची जागा। उपोषण हे जे उपोषण मंडप आले कोण कोण भेटी दिले आज? लोक कोणच नाही दिलं, फक्त पहिल्यान वेळेस पांडेबाबा आले होते। पांडेबा आले होते पहिल्यानं। फक्त पांडेबा, पटवारी, ग्राम पंचायत समितीचे एकूण कोण आलं? नाही, कोणीच नव्हतं आलं। सचिव आजच आले ते। आजच झाले 3 दिवसापासून? हो। दखल कोणी घेतली मग आज तुमच्या उपोषणाची? गोपाल दातकर यांनी घेतली। धन्यवाद।